श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा का करावा, नाक का घासावे? प्रत्येक स्वामी भक्तांना एक प्रश्न आजही पडतो. स्वामींना मुजरा का करावा, स्वामींसमोर नाक का घासावे, नाक घासल्याने काय होते, असे प्रश्न स्वामी सेवेमध्ये जे नवीन भक्त आहेत त्यांना सर्वांना पडतो. तर स्वामींना मुजरा का करावा, नाक का घासावे? बघा, आपण कुठेही केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये किंवा घरामध्येही नित्य स्वामींची सेवा करतो. सर्वात प्रथम स्वामींना 3 वेळा मुजरा करतो व स्वामींसमोर नाक घासतो. मंदिरामध्ये येताच 3 वेळा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांनाही ब, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप. ते स्वयंजागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते, राजाधिराज, योगीराज आणि योगाचा राजा असेही म्हटले आहे. तुम्ही हात पाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नामस्मरण, नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत. महाराज राजाधिराज, योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे. तुम्ही पाहिलं असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वात प्रथम आपण मुजरा करतो व स्वामींसमोर नाक घासतो. श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण पूर्णपणे शरण जातो. स्वामी महाराज, मी तुमच्याकडे आलो आहे.